यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, अमाइन्स या चॅप्टरमधून हा आपण दुसरा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहे। या व्हिडिओमध्ये साधारणपणे आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याचबरोबर बेसिसिटी ऑफ अमाइन्स हे दोन पॉइंट्स डिस्कस करणार आहोत की ज्यावर वेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण सुरू करूया। सर्वप्रथम फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स यामध्ये फर्स्ट पॉइंट जो असणार आहे तो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस। इंटरमॉलिक्युलर याचा अर्थ बिटवीन टू मॉलिक्युल्स, मग हे दोन मॉलिक्युल सारखे असतील किंवा वेगळे असतील, यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे तो कोणता आहे? तुम्हाला माहित आहे की इन अमाइन्स नाइट्रोजन इज अटॅच्ड टू हायड्रोजन, सो देयर इज अ ability to form hydrogen bond because the electronegativity difference between nitrogen and hydrogen is इथं तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक आहे आणि त्यामुळे NH bond is a polar bond. So this NH bond has the ability to form hydrogen bond. मग हा हायड्रोजन बॉन्ड त्याच मॉलिक्यूल बरोबर किंवा तशाच दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर तो तयार करू शकतो। फळ्याकडे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइनची स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत आणि प्रायमरी अमाइन्स काय करतात तसंच दुसऱ्या प्रायमरी अमाइन बरोबर हायड्रोजन बॉन्ड हे तयार करतात। म्हणजे दोन नायट्रोजन ॲटम्स, दिस टू नायट्रोजन ॲटम्स आर जॉइंड बाय हायड्रोजन। म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय हे यापूर्वी आपण एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यामुळं ते तुम्हाला माहित आहे, गृहीत धरूनच आपण तो विचार करत आहोत। त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड हे तुम्हाला प्रायमरी अमाइन्स मध्ये पाहायला मिळेल आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये, बिकॉज नायट्रोजन इज अटॅच्ड टू हायड्रोजन्स। म्हणजे प्रायमरी अमाइन्स आणि सेकंडरी अमाइन्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड, बट इन टर्शियरी अमाइन्स they do not form hydrogen bond because there is no hydrogen attached to nitrogen. आणि त्यामध्ये मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस क्वेश्चन मार्क असणारा आहे। म्हणजे या पद्धतीनं पहिल्यांदा नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा विचार जर केला तर हायड्रोजन बॉन्ड हा त्या प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सेकंड प्रॉपर्टी असणार आहे ते फिजिकल स्टेट ऑफ अमाइन्स, मग ते अलिफॅटिक असतील किंवा एरोमॅटिक असणारे आहेत। लोअर अमाइन जे असणार आहेत पर्टिक्युलरली दे आर गॅसेस, दे आर हॅव्हिंग फिशी स्मेल और ओडर। द मिडल अमाइन्स दे आर फाउंड टू बी लिक्विड ॲट रूम टेम्परेचर व्हाईल हायर आर फाउंड टू बी सॉलिड्स। म्हणजे हा फरक असणारा आहे। अँड इन केस ऑफ एरोमॅटिक अमाइन्स, फॉर एक्झाम्पल टेक ॲनिलीन, इट इज अ कलरलेस लिक्विड बट व्हेन it is exposed to air, it undergoes air oxidation to form a yellow colored liquid. म्हणजे there is a change in color, कलर मध्ये चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे these are the physical properties. Next one is a boiling point which is very important. Generally one multiple choice question or very short answer may be asked in the examination. साधारणपणे बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इक्वल्स द एटमॉस्फेरिक प्रेशर और प्रेशर सराउंडिंग द लिक्विड आपण त्याला म्हणतो। म्हणजे लिक्विड बॉइल्स अँड इट्स कन्वर्टेड इनटू इट्स अ वेपर। म्हणजे ज्यावेळी लिक्विड बॉईल होतं त्यावेळेस यू हॅव टू सप्लाय द एनर्जी फ्रॉम आउटसाइड आणि मग त्यावेळी त्याचं रूपांतर वेपर फेज मध्ये होतं आणि नंतर मग तिथं तो बॉइलिंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे हे तुम्हाला बॉइलिंग पॉइंट माहित आहे। मग इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की अरेंज द फॉलोइंग कंपाउंड्स इन द इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट्स। तर इथं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला सांगेन। तत्पूर्वी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर मास. ॲज मॉलिक्युलर मास increases
द बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. म्हणजे जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की बॉइलिंग पॉइंट वाढलेला असणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हायड्रोजन बॉन्ड HB. हायड्रोजन बॉन्ड जितका जास्त स्ट्रॉंग असेल तितका बॉइलिंग पॉइंट हा त्याचा जास्त असणारा आहे. इथं आपण हायड्रोजन बॉन्ड हे मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आपण काढलेला आहे बिटवीन टू सिमिलर मॉलिक्युल्स म्हणूया आपण. तर जे तुमच्या लक्षामध्ये येईल की ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड देयर इज असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे मॉलिक्युलर असोसिएशन झाल्यामुळे होतं काय तर त्या ठिकाणी असे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स कम टुगेदर आणि मग ज्यावेळी तुम्हाला त्याचा बॉइलिंग पॉइंट डिटरमाइन करायचा असेल ऍट दॅट टाइम यू हॅव टू सेपरेट वन मॉलिक्यूल फ्रॉम द असोसिएशन. म्हणजे यू हॅव टू फर्स्ट ब्रेक मीन्स फर्स्ट यू हॅव टू यूज द एनर्जी टू ब्रेक हायड्रोजन बॉन्ड बिटवीन देम and then liquid is converted into its a vapor phase. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करावा लागेल आणि मग त्याचं रूपांतर हे लिक्विडचं वेपर फेज मध्ये करावं लागेल. म्हणजे यू हॅव टू सप्लाय द ऍडिशनल एनर्जी अँड दिस हाय एनर्जी इंडिकेट्स द हाय बॉइलिंग पॉइंट्स. म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तिथं तुम्हाला त्याचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त पाहायला मिळणारा आहे. मग तुम्हाला असं सांगितलं त्यांनी की सपोज यू आर गिवन मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H9N. मग ट्रायमिथाइल अमाइन असेल किंवा इथाइल मिथाइल अमाइन असेल किंवा प्रोपॅन 1 अमाइन असणार आहे. म्हणजे आयसोमर्स आपण काय म्हणतो हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युलीज. ब्लॅकबोर्डवरती आपण स्ट्रक्चर्स काढलेली आहेत ती एवढ्यासाठीच की तुमच्या लक्षामध्ये येईल की आयसोमर्स ऑफ अमाइनच्या बाबतीमध्ये बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर काय असणारी आहे. म्हणजे इथं जी स्ट्रक्चर्स म्हणजे स्ट्रक्चर्स डिटरमाइन्स ऑर अफेक्ट्स द बॉइलिंग पॉइंट त्याचाही निश्चित इथं अफेक्ट किंवा परिणाम झालेला पाहायला मिळेल. उदाहरणार्थ तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा प्रोपेन 1 अमाइन असणार आहे स्ट्रेट चेन दिसते त्यानंतर थोडंसं स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट झालेलं आहे आणि ट्रायमिथाइल अमाइन मध्ये स्पेरिकल शेप तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्पेरिकल शेप निर्माण होतो म्हणजे नेमकं काय होतं तर सरफेस एरिया डिक्रीज होतो. सरफेस एरिया डिक्रीज झाल्यामुळे जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणारे आहेत ते कमी होतात. व्हॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. त्यामुळे तिथं सरफेस एरिया कमी झाला म्हणजे जर नॉर्मल एखादं स्ट्रक्चर असणार आहे सरळ तर त्यामध्ये त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल पण तो ब्रांच पाहायला मिळेल तर ब्रांचिंगचं जे बॉइलिंग पॉइंट असणार आहे ते नॉर्मल पेक्षा निश्चितच कमी असणार आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि मग ती ऑर्डर त्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण तिथं लिहिलेली आहे. त्यानंतर आपण सॉल्युबिलिटीसाठी एकच रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सॉल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ हायड्रोफोबिक पार्ट. हायड्रोफोबिक पार्ट याचा अर्थ असा असणार आहे की तिथं सॉल्व्हंट हेटिंग असणार आहे. म्हणजे देयर इज अ कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क. म्हणजे जो फंक्शनल ग्रुप NH2 असेल NH असेल किंवा N असेल यांची ज्या वेळेस कॉन्जुगेट ऍसिड्स तयार होतील त्यावेळेस ते हायड्रोजन बॉन्ड्स तयार करतील. त्यावेळेस कारण पाण्यामध्ये आपण पाहतोय त्यावेळेस कारण दीज अमाइन्स हॅव ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर बिकॉज NH बॉन्ड इज अ पोलर बॉन्ड. आणि मग ती जी काय ऍसिड्स तयार होणारी आहेत ती हायड्रोजन बॉन्ड्स तयार करतात आणि मग त्यावरनं ठरवलं जातं की विद्यार्थी मित्रांनो स्ट्रक्चर आपण काढताना प्रायमरी अमाइनच्या बाबतीमध्ये त्याचं जे ऍसिड तयार झालंय RNH3+ आहे. म्हणजे तिथं एकूण जी तुम्हाला वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे हायड्रोजन बॉन्ड जे तयार केलेले आहेत ते 3 दिसत आहेत. त्यानंतर सेकंडरी मध्ये 2 दिसत आहेत आणि टर्शरी मध्ये एकच हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला दिसतोय. म्हणजे जितके हायड्रोजन बॉन्डची संख्या जास्त तितकी स्टॅबिलिटी जास्त. का तर ज्यावेळी व्हेन हायड्रोजन बॉन्ड इज अ फॉर्म ऍट दॅट टाइम एनर्जी इज रिलीज्ड. म्हणजे ज्यावेळी बॉन्ड तयार होतो त्यावेळी एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी रिलीज ज्यावेळी होते त्यावेळेस एनर्जी कमी होते त्यावेळी त्याला स्टॅबिलिटी प्राप्त होते. आणि मग ती ऑर्डर कशी असणारी आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड जास्त असणार आहे त्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणजे प्रायमरी अमाइनचं कॉन्जुगेटेड ऍसिड. आणि
टर्शरीच्या बाबतीमध्ये काय एकच हायड्रोजन बॉन्ड आहे आणि त्यामुळे तिथं लेस स्टॅबिलिटी तुम्हाला पाहायला मिळणारी आहे. हा यातला महत्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे सॉल्युबिलिटी जी असणारी आहे, जितका कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क जितकं जास्त वाढत जाईल, वर स्ट्रक्चर आपण दिलेले आहेत पहा, कार्बनची संख्या 2 आहे, 4 आहे, 6, म्हणजे कार्बनची संख्या वाढत जाते. याचा अर्थ कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क जेवढं वाढत जाईल तेवढं ते सॉल्व्हंट हेटिंग असणार आहे. त्यामुळे त्याची विरघळण्याची क्षमता पाण्यातली आपोआप कमी होत जाते. जसं अरिल अमाइन जे असणारे आहेत ॲनिलीन, ते बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप जोडला. NH2 मधला हायड्रोजन जो असणार आहे अटॅच टू नायट्रोजन कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. परंतु बेन्झिन रिंग जे असणार आहे ते कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क आहे, सॉल्व्हंट हिटिंग आहे, त्यामुळे ती पाण्यामध्ये विरघळण्याची क्षमता अरिल अमाइनची किंवा ॲनिलीनची कमी असणारी आहे. हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो जाणार आहोत अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे की जिथं प्रश्न हमखास प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स फॉर 2 मार्क्स, किंवा एखादा MCQ असतो की द करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ मिथाइल सबस्टिट्युएटेड और इथाइल सबस्टिट्युएटेड अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे असा एक MCQ असतो आणि मग त्याची ऑर्डर कशी असते हे आपण आता डिस्कस करणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे की बेसिक नेचर ऑफ अमाइन्स इज एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ 2 मेन कन्सेप्ट. वन इज अ लेविस ऍसिड बेस कन्सेप्ट and second is a Lowry-Bronsted concept. I think you are familiar with the definition of acid and base according to Lewis concept as well as definition of acid and base according to Lowry-Bronsted concept. हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. लेविस बेस कुणाला म्हणायचं तर जो इलेक्ट्रॉन पेअर डोनर असणारा आहे. मग अमाइन्स कोणतोही घेतला असेल, अमोनिया घ्या किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ह अमाइन्स घ्या. Nitrogen as a lone pair of electrons. So this lone pair of electron can easily be donated to electron deficient species to form a special type of bond, that is the coordinate bond, because there is a complete transfer of electron pair from one atom, that is nitrogen, to electron deficient species. आणि त्यामुळं तिथं तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणून तो अमाइन जे असणार आहे ते ऍक्ट एज अ लेविस बेस. आणि मग याच्याप्रमाणे आपण लॉरी-ब्रॉन्स्टेडचा विचार जर केला तर लॉरी-ब्रॉन्स्टेड प्रमाणे बेस हा काय असणार आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर असणार आहे. अँड लॉरी-ब्रॉन्स्टेड प्रमाणे ऍसिड काय असणार आहे, प्रोटॉन डोनर असणार आहे. मग इथं अमाइन्स जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणजे इनडायरेक्टली इट ऍक्सेप्ट अ प्रोटॉन. म्हणजे लॉरी-ब्रॉन्स्टेड प्रमाणे सुद्धा तो लेविस बेसच असणार आहे बिकॉज ऍक्सेप्ट अ प्रोटॉन. आणि मग दिस इज एक्सप्लेन्ड विथ द रिएक्शन ऑफ अमाइन्स विथ वॉटर. मग पाण्याबरोबर जर रिएक्शन आपण केली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की H जो असणार आहे ऑफ वॉटर गेट्स अटॅच टू नायट्रोजन. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RNH3+ known as the alkyl ammonium ion, which is also known as a conjugate acid of base RNH2. And there is another species form, that is the OH- ion, that is the hydroxide ion, and this is called the conjugate base of acid water. म्हणजे इथं या पद्धतीच्या कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर लॉरी-ब्रॉन्स्टेड प्रमाणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असेल तर जो कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे अल्किल अमोनियम आयन जो तयार होतो तो मग प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीचा हा वेगळा असणार आहे. आणि त्यामुळे मग त्याने तयार केलेले हायड्रोजन बॉन्ड हे आपण अगोदर बघितलेत पाण्याबरोबरचे ते कसे आहेत. आणि मग त्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की स्टॅबिलिटी ऑफ जे अल्किल अमोनियम आयन दॅट इज द कॉन्जुगेट ऍसिड तयार केले असतात त्यांची स्टॅबिलिटी कशावर अवलंबून असते हे सगळं हे पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत. यामध्ये आपण ती रिएक्शन इथं दिलेली आहे त्याचा KB काढलेला आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ बेस आपण म्हणूया, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. तर तिथं ते रिलेशन जर पाहिलं तर न्यूमरेटरला OH कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आहे. थोडक्यामध्ये आपण बघूया ऍज OH- कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन इन्क्रीजेस मीन्स इनडायरेक्टली व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर इन्क्रीजेस, ऍट दॅट टाइम व्हॅल्यू ऑफ डिनॉमिनेटर डिक्रीजेस. म्हणजे इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू द राईट हँड साइड. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्रॉंग बेस केव्हा म्हणायचं तर इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू द राईट हँड साइड. म्हणजे देर इज अ लार्ज नंबर ऑफ प्रोडक्शन ऑफ OH- आयन्स. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे. म्हणजे KB व्हॅल्यू सुद्धा काय होते ऍट दॅट टाइम KB व्हॅल्यू ऑल्सो इन्क्रीजेस. मग KB व्हॅल्यू वाढली
तर आणखीन एक बेसिसिटी मेजर करण्यासाठी एक प्रमाण आपण तुम्हाला माहित आहे की PKB असणार आहे. मग PKB इज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ KB आपण असं म्हणतो. तर याचा अर्थ असा की जर लार्ज KB व्हॅल्यू असेल आणि स्मॉल PKB व्हॅल्यू असेल तर ते जे बेस असणार आहे तो स्ट्रॉंग बेस असणारा आहे. हे शॉर्ट मध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता यामध्ये 3 फॅक्टर्स वी हॅव टू एक्सप्लेन और वी आर गोइंग टू एक्सप्लेन द बेसिसिटी ऑफ aliphatic amines with respect to the 3 points. One is a positive inductive effect of alkyl groups, second is a steric effect, and third one is a solvation effect. विद्यार्थी मित्रांनो, अमाइन्सचे स्ट्रक्चर्स तुम्ही पाहिले आहेत, फळ्यावर लिहिलेले आहेत. अगदी सुरुवातीला तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रायमरी अमाइन्स मध्ये ओनली 1 R अटॅच टू नायट्रोजन, इन सेकंडरी 2 R सेम और डिफरंट अटॅच टू नायट्रोजन, अँड इन टर्शरी 3 R विच मे बी सेम और डिफरंट अटॅच टू नायट्रोजन. हे वेगळं आहे इतरांच्या पेक्षा खूप वेगळं आहे. आणि त्यामुळे बेसिसिटी ऑफ अमाइन्स ऑफ डिफरंट क्लासेस जे आपण विचारात घेतो दे डू नॉट फॉलो द सिंपल ट्रेंड or pattern because different number of alkyl groups are attached to nitrogen which affect the basicity of nitrogen because they increase the electron density on nitrogen. Because all alkyl groups act as electron releasing or electron donating, so they exhibit a positive inductive effect as they increase the electron density on nitrogen atom. So lone pair of electron which is present over nitrogen is easily available for the protonation or formation of bond with other species किंवा इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसीज आपण म्हणूया. म्हणजे जितके अल्काइल ग्रुपची संख्या जास्त तितकं इलेक्ट्रॉन पेअर लवकर उपलब्ध होणारी आहे. मग त्यांची ऑर्डर जर ठरवायची असेल प्रायमरी सेकंडरी टर्शरीची तर ॲज द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप इन्क्रीजेस द बेसिसिटी ऑफ अमाइन्स इन्क्रीजेस असं आपण म्हणतो इन गॅस फेज. तर सगळ्यात रिएक्टिव्हिटी बेसिक कॅरेक्टर कुणाचा असेल टर्शरी अमाइन, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी असणार आहे. हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. स्टेरिक इफेक्टच्या बाबतीमध्ये काय पहा, स्टेरिक इफेक्टच्या बाबतीमध्ये टर्शरी अमाइनचं स्ट्रक्चर बघा. नायट्रोजन इज अटॅच टू 3 अल्काइल ग्रुप्स विच आर बल्की, सो द क्राउडी अल्काइल ग्रुप्स फॉर्म और कव्हर द नायट्रोजन atom. म्हणजे lone pair of electron is present on the nitrogen, but due to the crowdy group which cover the nitrogen atom from all sides, so this lone pair of electron is not so easily available for the protonation. आणि त्यामुळं जो इलेक्ट्रॉन पेअर काढून घेण्यासाठी किंवा घेण्यासाठी तिथं येणारा आहे तो त्याचा मार्ग अडवला जातो, ब्लॉक केला जातो. तो मार्ग किंवा पाथ जी असणार आहे ती काय केली जाते, ब्लॉक केली जाते. आणि त्यामुळं तिथं ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इझिली उपलब्ध होणार नाही. त्यामुळं तिथं मोर स्टेरिक हिंड्रन्स असणार आहे आणि प्रायमरी अमाइन्स मध्ये लेस हिंडर्ड असणार आहे. त्यामुळं तिथं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी बेसिसिटी ऑन द बेसिस ऑफ स्टेरिक इफेक्टचा विचार जर केला तर प्रायमरी अमाइन्स मोर बेसिक दॅन सेकंडरी अँड दॅन टर्शरी अशा पद्धतीची असणार आहे. म्हणजे दोन्हीची तुलना आपण केली पॉझिटिव्ह इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट तर सेकंडरी अमाइन्स मध्ये आहे. त्यामुळे ऍक्च्युअल ऑर्डर जे असणार आहे ते सेकंडरी अमाइन्स आर फाउंड टू बी मोर बेसिक दॅन प्रायमरी अँड टर्शरी अमाइन्स. हे सॉल्वेशन इफेक्टच्या आधारे किंवा इंडक्टिव्ह इफेक्टच्या आधारे एक्सप्लेन करता येतं. थर्ड फॅक्टर इज द सॉल्वेशन इफेक्ट आपण पाहिलेला आहे. याचं एक्सप्लेनेशन अगोदरच आपण दिलेलं आहे. सॉल्वेशन इफेक्ट म्हणजे प्रायमरी अमाइन्स मध्ये जो कॉन्जुगेटेड ऍसिड त्याचा तयार झालेला असणार आहे त्याने 3 हायड्रोजन बॉन्ड्स तयार केल्यामुळे त्याची एनर्जी ही सगळ्यात कमी, कारण एनर्जी रिलीज तिथं जास्त असणार आहे त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. परंतु आर विच इज अटॅच टू नायट्रोजन डिटरमाइन द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. फॉर एक्झाम्पल फळ्यावर जर बघितलं तर मिथाइल ग्रुप घेतला असेल तर त्याची ऑर्डर जी असणारी आहे बेसिसिटी ती पूर्ण वेगळी आहे. आणि इथाइल ग्रुप जर असेल तर सेकंडरी अमाइन्स दोन्हीकडे कॉमन पहिल्यांदा आहे. पण त्यानंतर मिथाइल ग्रुप जर असणार आहे तर CH3NH2 आहे, कारण तिथं सॉल्वेशन इफेक्ट विचारात घेतलाय. आणि इथाइल ग्रुप जर हायर अल्काइल ग्रुप जर असेल तर तिथं सेकंडरी अमाइन नंतर कोण येणार आहे तर तिथं
टर्शरी अमाइन येतो आणि त्यानंतर मग सेकंडरी अमाइन येतो, कारण इथं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टचा विचार केलेला आहे. या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल जी असणार आहे आयकॉन बेल ती प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओज हे तुम्हाला थेट मिळतील आणि आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.